हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्याला निसर्गाचं भरभरून देणं लाभलं आहे, परंतु आता याच निसर्गाचे मानव लचके तोडत असल्यामुळे त्याचा आता निसर्ग देखील रुद्ररूप धारण करून मानवाला त्याची शिक्षा देतोय की काय असंच म्हणावं लागेल. गेल्या 2-3 दिवसापासून किंवा त्याच्या जास्त काळापासून मावळ तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असून मावळ तालुक्यातील ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल या सगळ्याच भागामध्ये आता पाणी साचू लागल्यामुळे मानवी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आपण आता माऊ या ठिकाणी आहोत. आपण पाहतोय या भागात देखील आता मोठ्या प्रमाणात दरडी कोसळायला सुरुवात झालेत. पाटणलाच आता काल 2 दिवसापूर्वी दरड कोसळली आणि एका घरातील 3 निष्पाप जीवांना आपला बळी द्यावा लागला. मानवनिर्मित हे संकट आहे की काय आता अशी शंका उद्भवू लागली आहे. डोंगर दऱ्यामध्ये मानव आता आपलं वास्तव उभं करू लागला आहे आणि त्यामुळेच डोंगर दरे फोडू लागल्यामुळे जो निसटता भाग आहे आता तो सटकू लागला आहे आणि तो थेट मानवी वस्तीवरती येऊन पडू लागल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. आपण जर का माझ्या मागे पाहतोय तर प्रचंड निसर्गाने भरभरून या तालुक्याला दिलं आहे. हेच धबधबे जे पाण्यासाठी मावळ तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते, परंतु या भागामध्ये आता अशा प्रकारच्या दरडी कोसळू लागल्यामुळे नागरिकांचं जीवन देखील काही प्रमाणात स्वस्त झालं की काय अशा शंका आता मावळ तालुक्यामध्ये उपस्थित होऊ लागलेल्या आहेत. आपण पाहतोय मावळ तालुक्यातील अनेक गावं आहेत जी अजूनही भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामध्ये आंदर मावळमध्ये जर का आपण विचार केला तर आंदर मावळमधल्या खांडी, कसूर, कलाट, कशाळ, भोयरे, मोरमारवाडी, वडेश्वर, फळणे, माऊ, साई, वाऊंड, कुसवली, किवळे, पालिडेवाडी ही जी गावं आहेत ह्या गावांना अजूनही धोक्याची घंटा आहे. या गावांवरती कधीही दरड कोसळू शकते अशी ही भीतीच्या छायेखाली असलेली गावं आहेत आंदर मावळातली. तर नाणे मावळाचा जर का आपण विचार केला तर नाणे मावळात देखील भासगाव, पाटण, ताजे, देवघर, वेहेरगाव, शिळाटणे, जेवरेवाडी, कुसगाव परिसर, ओवळवाडी, गुरववस्ती, हनुमान टेकडी, देवले, नेसावे, करंजगाव, थोरण, जांभवली ही जी गावं आहेत या गावांवर देखील कधीही दरड कोसळू शकते आदी शंका सरकारकडून व्यक्त केली जाते. जर का आपण पवन मावळचा विचार केला तर पवन मावळमध्ये लोहगड असेल, धालेवाडी असेल, मालेवाडी असेल, तिकोनापेठ असेल, खडकगेवंडे, आतवन, तुंग, मोरवे, कादव, शिळी, वागेश्वर, आंबेगाव, दुधिवरे, बेडशे, पाचाने, ओवळे, दिवड आणि मळवंडी या गावांना सध्या तरी दरड कोसळण्याचा धोका असल्याचं तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे. परंतु या सगळ्या गावांचं पुनर्वसन कधी करणार, या गावांचं स्थलांतरित कधी करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. खरं तर शासनाने या सगळ्या उपाययोजना पावसाळा सुरू होण्याच्या आधीच करायला हव्या होत्या. या गावांचं स्थलांतरित करायला हवं होतं. ते न केल्यामुळे या गावांवरती दरडी कोसळून अनेक जीव जे आहेत ते गमावले जात आहेत. तहसीलदार हे देखील असं म्हणतात की गावांच्या पुनर्वसनबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे पाठवला गेला होता, परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही आहे. परंतु डोंगर भागाचे जे गावं आहेत त्या गावांना संरक्षण भिंत जी आहे म्हणजे जर का दरड कोसळली तर ती दरड थेट गावावर येऊ नये त्यासाठी जी संरक्षण भिंत आहे ती संरक्षण भिंत बांधण्यासाठी जो निधी आलेला आहे तो निधी उपलब्ध झालेला आहे असं तहसीलदार यांचं म्हणणं आहे. परंतु अनेक गावामध्ये जर का आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या कुठेही संरक्षण भिंती अद्याप बांधण्यात आलेल्या नाही आहे. जरी भिंती बांधण्याचा आदेश असला तरी त्या बांधण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळेच अनेक गावांवरती आपण पाहतोय संकट कोसळल्याचं आपल्याला पाहायला भेटतोय. हा आंदर मावळमधील अतिशय सुंदर आणि देखणा परिसर आहे ज्यामध्ये पर्यटकांची मोठी अशी गर्दी असते, परंतु आता पर्यटक देखील या भागामध्ये येण्यास भिवू लागलेले आहेत. दरड क्षेत्र असेल, रस्त्याच्या समस्या असेल, रस्ते वाहून गेलेत गेल्या 2-3 दिवसापासून अशा अनेक अडचणींना येथील ग्रामस्थांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील जी दरड कोसळणारी गावं आहेत त्यांच्यावरती आत्ता तरी शासनाने उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमदार सुनील शेळके हाच प्रश्न आता विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे त्याच्यात मांडतात का हे देखील पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा जो पर्यटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, हा लोणावळा गेल्या 2 दिवसापासून ठप्प झालेला आहे. लोणावळ्यात अनेक बिल्डिंग या पाण्याखाली गेलेल्या आहेत. मुसळधार पाऊस अजूनही लोणावळ्यात पडतोय. जनजीवन विस्कळीत झालेत. अनेक दुकान
दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, घरातील जे वस्तू आवश्यक सामान आहे ते सगळं वाहून गेलंय, लोकांचे नागरिकांचे हाल होतात आहे. देवरोड असेल किंवा त्याच्या आजूबाजूचा शहरी भागाचा परिसर आहे. कामशेतमध्ये आपण काल परवा पाहिलं तर संपूर्ण हायवे जो आहे तो बंद झाला होता. मिसिंग लिंकची काय अवस्था झाली आपण पाहिलंय. म्हणजेच गेल्या 2-3 दिवसापासून जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांचं संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय. परंतु नागरिकांचा जीव जाऊ नये, दरडी कोणाच्याही घरावरती पडू नये यासाठी शासन काय उपाययोजना करतंय हे पाहणं देखील आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर का पाहिलं तर मावळ तालुक्यात संरक्षण भिंती बांधावेत असा आदेश आलेला आहे, परंतु त्याची देखील अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळे सरकारने मावळचे आमदार असतील, खासदार असतील यांनी ह्या उपाययोजना लवकरात लवकर राबवल्या पाहिजेत. खरं तर हे पावसाळ्यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, कारण की ही जी गावं आहेत ज्यामध्ये दरड कोसळणार आहेत त्यांची नावं आधीच जाहीर झालेली आहेत किंवा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं होतं, परंतु त्या केल्या गेल्या नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मावळकरांना भोगाव्या लागत आहेत. कॅमेरामॅन संकेत सोबत मी सचिन शिंदे, मावळ. आत्ताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.